आता सध्याच्या परिस्थितीमध्ये गॅसचं एवढा तुटवडा चालू आहे की 15ची पाणीपुरी आता 25ला विकायला लागलेत. म्हटलं आता एवढी महाग पाणीपुरी खायला आपल्याला काही परवडत नाही. आता 25 रुपये आपल्यासाठी काही लई नाही तो, पण एका प्लेटमध्ये पोट कुठं भरते हो. म्हणजे आपल्याला चांगला 2-3 प्लेट तरी लागतातच की नाही. पाणीपुरी म्हटल्यावर कोणाला नाही आवडत बरं. मला तरी चांगला 2-4 प्लेट लागतात. मग त्या 2-4 प्लेट बाहेर खाऊस तर 100 रुपये देऊस तर 100 रुपयामध्ये भरगतच मनसोक्त घरी कितीही पाणीपुऱ्या खाऊ शकतो ना. पण सर्वात पहिलं तर आधी पाणीपुरीचं पाणी पटकन असं बनवून घेते. एकच पाणी मी एकच प्रकारचं बनवते. या अगोदर सुद्धा पाण्याची डिटेलमध्ये रेसिपी शेअर केली आहे, त्यामुळे इथे काय मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली नाही. ज्यांनी बघितलेली आहे रेसिपी त्यांच्यासाठी तर पाण्याची रेसिपी शेअर केलेली नाही, पण ज्यांनी कोणी बघितली नाही त्यांना डिटेलमध्ये रेसिपी हवी असेल ना, मग त्रिकोणी बटनावरती क्लिक केलं ना, तिथून तुम्हाला डिटेलमध्ये माझ्या पाण्याची रेसिपी मिळून जाईल. चला, इथे पाणीपुरीचं पाणी तर बनवून तयार झालेलं आहे. आता आपण आतमध्ये बटाट्याचं सारण पाणीपुरीमध्ये भरण्यासाठी तयार करू. त्यासाठी इथे 4-5 बटाटे मीडियम आकाराचे उकडून घेतले होते. त्यामध्ये बारीक कापलेला कांदा, बारीक कापलेली कोथिंबीर, त्याच्यानंतर लाल मिरची पावडर, धन्याची पावडर, गरम मसाला, थोडासा पाणीपुरी मसाला, काळं मीठ, साधं मीठ टाकलं आणि चांगलं ना हे मिश्रण मिक्स करून घेतलं. आता राहिला पुऱ्या तळण्याचा प्रश्न, तर इथे रेडीमेडच पुऱ्या मी तळायच्या आणलेल्या होत्या. त्याच मस्त तेलामध्ये टाकल्या आणि टम्म होईपर्यंत मस्त तळून घेतल्या. जर तुम्हाला रेडीमेड पुऱ्या इथे नसतील वापरायच्या, घरीच बनवायच्या असतील ना, तर घरी पाणीपुरी कशी बनवायची याचा सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ मी बनवलेला आहे. तो सुद्धा त्रिकोणी बटनावरती तुम्हाला देईलच. तिथे क्लिक केल्यावर तिथला डिटेलमध्ये रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. आता तुम्हीच मला सांगा, घरी खायला पाणीपुरी परवडते की बाहेर खायला परवडते? बाहेर मी 100ची पाणीपुरी खाल्ली असती तर मला 4च प्लेट आली असती. आता घरी मी 70 रुपयामध्ये भरमसाठ कितीही मनसोक्त पोट भरून पाणीपुरी खाऊ शकते. तर घरी पाणीपुरी बनवण्यासाठी मला साहित्य काय लागले मी तुम्हाला सांगते. 10ची कोथिंबीर, 10चा पुदिना, 10चा पाणीपुरी मसाला आणि 40 रुपयाच्या पुऱ्या. जर पुऱ्या मी घरीच बनवल्या असत्या ना, तर मला 40 रुपये सुद्धा द्यावेसे लागले नसते. फक्त 40च्या बदल्यामध्ये मला 15चे बटाटे द्यावे लागले असते. मग बघा, 10ची कोथिंबीर, 10चा पुदिना, 10चा पाणीपुरी मसाला आणि 15चे बटाटे असे मिळून टोटली 45 रुपयामध्येच माझी पाणीपुरी घरीच मस्त पोट भरून तयार झाली असती. पण मी ना विकत्रीच्या पाणीपुरी आणल्यामुळे माझी 70 रुपयाची पाणीपुरी झाली. आता तुम्ही म्हणाल तर 70 रुपयाची पाणीपुरी तर बटाटे कसे येतात? बटाटे घरीच होते हो, एवढा नका विचार करू.